गडचिरोली जिल्ह्यामध्ये 12 तालुक्यामध्ये एकूण 90 गावांमध्ये विकसित कृषी संकल्प अभियान राबवण्यात येणार आहे। या अभियानांतर्गत आज कोर तालुक्यातल्या बेतकाठी, बेळगाव आणि बेळगाव घाट इथं कृषी विज्ञान केंद्राच्या वतीनं शास्त्रज्ञ आणि तज्ज्ञांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रात्यक्षिकांसह विविध तंत्रज्ञानाबद्दल शेतकऱ्यांना माहिती दिली। बीज प्रक्रिया, गुणवत्ता आणि साठवणूक, माती नमुना तपासणी, योग्य पद्धती, नमुना संकलनाचं महत्त्व, मृदा आरोग्य, मातीतलं मृतद्रव्य, पोत आणि पोषक तत्व याबद्दल माहिती देण्यात आली। या अभियानामुळे भविष्यातील शेती अधिक उत्पादनक्षम आणि शाश्वत होण्याचा मार्ग मोकळा होईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। विकसित कृषी संकल्प अभियान दिनांक 29 मे ते 12 जून या दरम्यान आपण जिल्हाभरात राबवतो आहे। याच्यामध्ये जिल्ह्यातून आपण प्रत्येक तालुक्यातून 6 गावं असं जवळपास 90 गावं आपण निवडली आहे। त्याच्यासाठी आपण 2 टीम तयार केलेल्या आहेत आणि ह्या टीममध्ये कृषी विभागातले सर्व अधिकारी कर्मचारी, आत्मा विभागाचे सर्व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापक, त्याचप्रमाणे कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ आणि ICAR या संस्थेतून आपल्याकडे आलेले शास्त्रज्ञ, तसेच जिल्हाभरामध्ये कृषी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या ज्याही संस्था आहेत त्या सर्व संस्थांची लोक असं मिळून आपण जो जनजागृतीचा कार्यक्रम तयार केलेला आहे। विकसित कृषी संकल्प अभियानांतर्गत आम्हाला खूप प्रकारच्या माहिती मिळत आहेत। त्याच्यामध्ये आमचा एक आत्मांतर्गत शाश्वत अन्नदाता शेतकरी गट म्हणून आहे। त्या अंतर्गत आम्हाला झटका मशीनचं वाटप झालेलं आहे शेतीच्या संरक्षणाकरिता। माती परीक्षण, भाजीपाला पिकावर कशा प्रकारे कीड नियंत्रण याचं सुद्धा आम्हाला माहिती मिळत आहे। वरून आम्हाला शेतकऱ्यांना प्रशिक्षणासाठी हैदराबादला वगैरे पाठवण्यात आलेलं। त्या ट्रिपमध्ये सुद्धा मी गेलेलो होतो। त्याच्यातून ट्रायकोडर्मा कशा पद्धतीने बनवायचं याच्यावर सुद्धा आम्हाला खूप चांगल्या प्रकारे आत्म्याच्या अंतर्गत माहिती मिळत आहे।